मासे बघा, मासे खेकड्याचा पाय बघा तुटान पडलो. दिसले तर खवळे दिसतले. मी येईपर्यंत बघा वाफो पूर्ण गेले. मी तर थांबू नाही तर मोबाईल द्यायचं केवढं लागते आता डोंबिवली कसं जवळ वाटतं. बस बस बाय बस अर्धा तासाचं काम आहे आमचं. विजय सो आपवा बघा ताबांका जरा विचारता. त्यांचं वय जवळजवळ 70 आता. टाइम टू कम आता किती मन निघताला तुमचा या सगळं दिसतं आपलं भुई बावडा भाटातली मुंबईच्या गोष्टी सांगतात. मंडळी, कोकणी मालवणी सुगरण ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा मे महिन्याची स्थिती आणि आता जुलैची स्थिती बघा किती फरक आहे. हिरवागार घराकडे आता जिले आई बाबाने जरा बाहेर गेले. ते परी येत नाही ना तू. परीक पण आता म्हटलं नको आराम कर जरा. मीच जरा आता लावणी लावून येतोय पटकन. चला मग चिखल चालू आहे जाऊया. वाळीचं पाणी बघा खळखळत आहे एकदम मस्त. परीक काय काल दाखवलंय सर्व कसं काढतात आणि लावणी कशी लावतात ती. तर आज म्हटलं नको जरा. काल पण प्रवास करून इल्ला तर दमला जात होता. तरी पण बिचारा माझ्यावर होता थकलेला. जसे आम्ही गेलेलो ना मळ्यात. थोडीशी डाळ भात खाऊन गेलेलो तर रात्री थकल्यासारखा झाला एकदम. संध्याकाळी 5-5:30 वाजले होते थयच. त्याच्यानंतर पुन्हा आंघोळ वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग मी आमच्या गावच्या एका तीर्थवाडी म्हणून तिथे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात जाऊन पाया पडून इल्लंय. नंतर इल्यावर जरा आईन जेवण जा केला नव्हता ते पेट पूजा केलं आणि झोपलं. आणि आज सकाळी उठान पुन्हा बहिणीकडे गेलो. जरा कार्य होता तर बहिणीकडे जाऊन येलो. तर म्हटलं दमला असं पण त्यानं सगळं बघितलं ना. त्या काली लिहायला सगळं लावणी आणि तरु आणि लावणी. तर म्हटलं त्या का घराकडे आता आरामच कर असं म्हणत म्हटलं मीच आता जाऊन येते. मासे बघा, मासे छोटे जी पिल्ला आहेत ना आता माशांची. आता हे मोठे होतील हळूहळू. आईन जरा चाय वगैरे करून दिल्या. चाय प्यायला आणि म्हटलं लगेच निघूया आता, नाही तर संध्याकाळी लगेच होत. काळोख तसं लेटच पडता पण पावसामुळे कसं काळोख वाटतं. या बघा मळ्यात ना कसा पाणी येतं ना. ह्यो आमचं कोपरं, ह्यो पुढचं
खेकड्याचा पाय बघा तुटान पडलो. हे बघा मासे इल्ले आहेत. आता दिसले तर खवळे दिसतले, मळी काय दिसोचे नाही. खवळ्याची पोरं असतली आता बघा, बारकी पिल्ल आता हैना त्यांना पळतात. ए शिल्लक ठेवलास की ना लावूक? थोडा हा ना लावूकचा. हा हा हा, खवळ्याची पोरा नाही पळतात ती. खवळेत खवळे. हे बघ हे बघ. हे चिरे कशा ठेवले? चिरे कशा ठेवलेले बांधत? हा, या कोपऱ्याचे काय? मग कोण म्हणता मालक? मालक कोण इलो पुढे? हे बघा लावणी लावतात. मी येईपर्यंत बघा वाफो पूर्ण केलाय मी. ह्यो कोणा जोरे पडलेलो असच? नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा. बघा यांच्यावर आता लावणी लावते. आज पण लावून झाली. आज पण जरा म्हटलं मदत करूया. काल वागलं म्हणून आबा म्हणतात, हे आमचे आबा वाडीतले प्रसिद्ध. हे म्हणतात काय म्हणता, तू शेती केलेली आहे ना, आपण काय म्हटलं ते का शेती केलेली आहे तर म्हणतात उद्या पण बत्ती घे म्हणून बघा एक दांडी अजून मारली. आणि म्हणतात थोडे भात कापूक पण ये म्हणजे लावणी लावा जरा. आमचं काय हात बसलेला नाही पटावट.
आमचा जो आणि लावलेले सगळे बहिणी झोपी पाकी ना सांगितलंय मंडळींगा डोबीचं कोपरो आमचं खाली पान गणाचे यायचे त्या कोपऱ्यात आम्ही लावणी लावायचे काय आपण हो आणि मी कापू घासायचो ना मग मी कापू घासायचो भात कापू आम्ही हे बघ हे आता आबा वागा भात कापू बोलवतो तर थांबू नाही तर मोबाईल द्यायचं अंड्याला तुमचे तुलाच मिळून येत ना मग लावूया धमक्याचा भाव फायंडरला धमक्याचा भाव आमच्या तुलत मिळून थांब नको कशा विनोद 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 फायंडर आमच्या बाबूंची गाडी घेऊन लाव ना भाईंचा केवढा असते मुंबई मीरा भांदरा तर मोठा असेल होय होय मोठा आणि गाडी लाव ना लांब वाटायचा खय भांदरला राहतो अरे हा केवढा क्षेत्र आता डोंबिवली कसं जवळ वाटतं पहिलं घातला म्हणून पाटी पाटी वाडी सगळे ये बसल दे ये बसता बसल ये बस बस भाई बस बस लोळत राहा बसा बसा होते बसा म्हणतात का पडल्यात जातात ती कल्यात जाते आमच्या लावलं नाही 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 म्हणजे काय काय गेली तो अरे ह्या आधी धामाघरचा तळा कसा लावायचा एकसारख्या झाला सगळा कोणाला लावलेला बघ चिकल तो बसलो नाही जागर तोडता नाही आधी व्हावाच आणि जमता ना का होय जमता ते आता लागणार नाही ते पाणी झाला ना ते लय पाणी झालं आता हे बघा आता ह्यो संपवल्या नाही आता लावणी लावून आता ह्यो आता चिखल करणारा आमचो कुशल उर्फ कुसलो आता त्याच्यानंतर मग ह्यो लावून घेतले अर्ध्या तासाचं काम आहे यांचा अर्धा तास पण नाही हा तर आता पुन्हा आता ह्यो लावताना तुमका दाखवतोय आणि आमचे प्रसिद्ध आबा महाराज आहेत जयसो विजयसो ता नको उगाच काय हे आमचे आबा आणि तो पांडो तळी अडजू बिघाड छत्री मेडका दाखव पांड्याची रेडका येईल रेडका घेतलोच ना तर आता कुशल आहे ना चिखल करता तर चिखल बघूया मंडळी बघा आता कुशलने पुन्हा एकदा चिखल करून घेतला ना दुसरं वापो आता एवढं आज लावणार आणि संपवणार वैता आमचा समोर घर बघा मंडळी या बघा या सगळ्या मळ्यातला पाणी आणायचा जोरात होऊ रिलो ना तर ह्या सगळा लावणी अशी घेऊनच जाता आता ह्यो वापवा बघा तर आबांका जरा विचारते आबानू ह्या कोपऱ्यात जर लावणी लावची असत तर आता हे का करणार का ह्या सगळं वाहून जातला हा हा म्हणजे असं पाठ काढू होय असं तुमचं म्हणणं हा चिऱ्याचं बाण घालून देणार कोण खर्च कोण करणार त्यांनी घालायचं बरोबर जरा आबानो आता ट्रॅक्टर धरलाच कधी मग जरा धरा आता हे बघा आमचे सिनियर आता आबा बघा त्यांचं वय जवळजवळ 70 आता तरी पण बघा ट्रॅक्टर कसं चालवतात 70 वर्षाचं
हो वय किती असतात आबांचं वय किती असतात माझा 70. तुमचाच 70 मग ते 75 मध्ये असतील आबांचा नंबर 1 आपण काय करतो तो रोप बरोबर जातो आहे बरोबर बसतो दादा रोप मंडळी हो बघा आता चिखल संपवल्यान कुशलने थंय ट्रॅक्टर धुता आणि आता हे लावणी लावक सुरुवात केल्याने आता मी पण जातोय थोडं मदत करू ह्याचा झाला की मी उतरते बघा पटापट कसं खेचल्याने तो आता मी जातलं ह्यो फ्री होत तेव्हा झालंच फ्री चल दर जरा म्हणजे आता हाय जाते मदत करते जरा आपणच पकडणार ना आधी काही जातं कपडे आधी जाऊन जातं होय जरा सोडून उघडून द्या मागे गाडी खोलून दे
लागतात ना भात कापायला. हा 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 ना यावर्षी जा बघतोय यंदा भात दसरा दिवाळीच्या दरम्यान असतं ना. खूप दिवाळीचे माझं हे रान कसा काढला ग या बघा. आज काय काय इला हवे आता भाऊ इला रान सेमच दिसतं ना का. हो ते नाही दिसतं मुंबईची. दसरा दिवाळी असतं ना भात कापणी. हो दिवाळी दसरा दिवाळी बरोबर. दिवाळीच्या मनाने दसऱ्याच्या मनानं भात होतं. मस्त जमला ते आहे ना. दसऱ्याच्या मनाने आता मजुरी देणार की फ्री मध्ये शूटिंग करता फ्री मध्ये. तुला आता भात देणार तांदूळ देणार पुन्हा फळे काय आता कोण काढत नाही. पुढे खातो जातो त्यात तेजेला तांदूळ देणार. एक तांदूळ देतले म्हणलं माका हे आबा हां भात कापू बोलवतो. लग्नात येतोय मी भात कापू. हे तर माझ्या घरावरीचे हा म्हणजे माझ्या जवळ नको माझ्या घराकडे यायचा. हां त्याची घराने भात द्या. म्हणजे माझ्यात कोणतं काही कापूक लागलं ते पण काय देणार नाही. काय पाठव भावून जाणार आपण तो कचरो कोणाचा लावतात. हे कुठल्या जाऊ कुठल्या जो आता कुठलो शूटिंग करता येतो. हां शूटिंग करतात जातो शूटिंग करणार हुशार आणि होतो. आपल्या समीर शेटचं कधी लावतो. समीरचं आता उद्या उद्या बिद्या घेऊ. तुमचं लावलाच की ना. आमचं स्वतः लावलं. तुमचं नेहमी थोडंसंच लावतो बाकीच्यांचं जास्त लावतो. आम्ही नाही करतो. यंदाच्या घरवाल्याच्या मनात आपलं किलो टाकलं जास्ती माझं कमी जास्त 3 किलो असतं. कारण काकी बरोबर सर्व काढले मी. एवढं सांगू देतो. हे ना मी ऐकन की 3 किलो भात घेतो. 3 किलो तेवढे घराकडे कपडे तेवढे झाले बस. आता यंदा घरमध्ये बोलू आणखी 1 किलो वाढवा मग वाढवलं ऐकलं. माझा किती म्हणजे 3 किलोची 3 किलो तर बस समाधान. घरवाल्याने चांगल्या मग 1 किलो वाढवलं तरी ट्रॅक्टर ठेवला होता उडून ते नाही बोललो पेरायलाच पाहिजे पुन्हा पेरलं म्हणजे त्याच 4 किलो घरवाल्याने सांगितलं म्हणून जास्त पेरलं. म्हणून जास्तच पेरलं. त्याचं नागा पण घरवालीचं ऐकतात. आता ऐकू बघा हे चांगली गोष्ट आहे ना. आता ऐकणार नाही तर मंडळी बघा 75 लिहा तरी घरवालीचं ऐकतात आणि ऐकूचं लागतं. ऐकूचा लागतं. तर घरवाले म्हणा मागा नाही केलं पुढच्या पिढीनं लक्षात ठेवायचं. माझा सर्व नाही काढून ठेव. ज्यांची झाली आहेत त्यांनी पण आणि ज्यांचे होतचे आहेत. हां हा तो शूटिंग करणारा तर होता. होतं त्याचं होतं काय काय ना त्याचा होताला त्याचं होतं ना माका माहित ना कधी होताला. त्याचं होतं ना बरोबर टाइम येलो की सगळं होतं. काम नुकसान होतं. टाइम टू कम असं बोलतो. वेळ उशीर होता पण सगळं लाईनीत येता म्हणून नाही देतो आम्ही अनुभव घेतले सगळे. भात आता किती मन निघतला तुमचा या. आता का पिकात जे मन म्हणजे आता एकदम मी काय बाबा हे डावलं नाही कुठे कधी याचे एकदम अंदाज सांगू शकत नाही. पण भात पिकात कोपरे चांगले आहेत गडमी भात पीक नाही याचा. किती लावला होय तर वरतून खाली सगळा लावला ना? यावर सगळ्या गमताना या सगळं दिसतं तर आपलंच. ह्या सगळ्या दिसतं ह्यापासून पाठव हा. या हे सगळं दिसतं ना तर आपलं. हां ह्या सगळ्या दिसताय मग आपला ना तसं बाबा सांगतात बघा. होय तर सगळं दिसतं तर आमचं. आमचा असता हा. भात मग किती म्हणून निघतला म्हणाला. एका खंडी 2 खंडी भात पिकात 2 खंडी. हो 2 किती तो खंड एक. 20 मनाचं खंडी. अच्छा 20 मन मंडळी 20 मन म्हणजे एक खंड. ना 20 मन म्हणजे 1 खंडी. एक खंडी. हां 20 मन म्हणजे एक खंडी. हां म्हणजे कशी ती 20 खंडी म्हणजे काय हिशोब कर.
म्हणजे आपल्या गावची येतात हा बाबा एक खंडीवर पिकला 1.5 खंडी पिकला का 2 खंडी पिकला 20 मन म्हणजे 1 खंडी असं आहे तुमचं. तुमका कॅल्क्युलेटरची गरज नाही ना. आजचे मोबाईलचे कॅल्क्युलेटर वापर. आईच काहीच असते तर मग भारी आहे. ही जुनी पुराणी आहे. आमचं आहे उभ्या करू त्याला. ही जुनी पुराणी आहे आणि ती शेती भरमसाठ केलेली आहे मग इथे. माहेर कुठलं तुमचं काकी? हा बिजवडे बिजवडा भुईबावडा भुईबावडा माणसं खतरनाक भुईबावडा बरोबर. घाटातली घाटातली आहे ती. शेती लई केलेली आहे तिला. तिला फिकीर नाही. भुईबावडाच मार्ग चालू आहे. बावडा बंद आहे. तिला लाकडात गेले ना लाकडात 10 वाजेपर्यंत 2 भरे वय लागत. भूत येऊ नये का देवता येऊ नये केक काढला तरी चालवणार ना. हा अशी बाई आहे. भूत पळून जाईल. भूत तिकच बी आहे आणि भूत कडेसून गेला तरी त्या बघणार ना. गावचा भिणार नाही म्हणजे ती कुशलची आव. तुला भिणार ना देवता कसा भिणार तुमचा आता जाड झाला लोक हे घट्ट झाला. कडवा आणतो जरा. जो असो तरी चिकल जरा होय लावू बराच. खायचा मारलाच म्हणाला. काय मिश्र एरिया मिश्र मारतो. ते तळा ना तळा या त्याच्या तळ्यावर ना इकडे तो एक तकडे तो एक ते करमणं होय. तुझं बाबा गाव कोण मी देवगड. दुसरं म्हणा माझं मालवण. दुसरं म्हणा माझं ते आजूबाजू काही सांगायचं आणि जी गट्टी जमली त्याच्यात काय हो पोरगी आहे का किती वय होत गावात जाऊची कुठे या म्हणजे लग्न जमूच. हां किती पोरगी वय होत भरपूर मग आमच्याकडे. माझा मुलगा तिथे 2 ब्लॉक आहे त्याच्यात पूर्ण काय म्हणता बघू विधान कोणी घेतल्या कोणी सांगणार कोणी अरे करमणूक तो बाई ब्लॉक मध्ये जावायचे तलावा काय हां बाबा काय मी आज सरबत देतो. एक म्हणायचं मी आज तुम्हाला चहा पाणी देतो. सरबत म्हणजे ना ओरिजिनल सरबत की काळो सरबत? काळं वंजन नाही काळं सरबत आपलं साधू वंजन नाही. काय म्हणालो आपल्या जॉब करायची बरा करमणूक झाली. 10-11-12 वाजे का त्यांचं बंद बरोबर चला सगळे आजूबाजूचे यायची ना करमणुकी. तुम्ही मुंबईत जॉब केलास का? नोकरी हा नोकरी नाही करली नवला असे नाही ना. मुहाब आता कोणी नाही मग मुंबईतच होते ना. आता तुमच्या कोणी नाही मुंबईत अडकलो नाही. कोरोना हा कोरोना ते आता काकी सांगत होती का? म्हणता हवा जावंच मंडळी काका आबा आमचे मुंबईच्या गोष्टी सांगतात. विरारचे गाडी घेतल्या सांगत होती. मंडळी आता कुशल गेलो हा लावूक. कुशलचं पण स्पीड बघा चांगलं. आता रोज एवढे वाजतात की आज लेट झाला? रोज एवढे वाजतात ना?
आता एकटो दिसता तो, नंतर दिसतलो काय रे नंतर. कशात ते रोड टाकले असतो हा कुठल्या घालून. चला मंडळी, आता लावणी लावून झाली हा, ते पण घराकडे चालले. संध्याकाळ झाली आता, पाऊस पण बघा जोरात दिलो एकदम. आता मी घराकडे चाललोय. घरची पण आई बाबा पण वाट बघत असतली, परी पण हा. ते जमलं तर उद्या मुंबईत निघणार सकाळी सकाळी किंवा मग रात्री कन्फर्म. ना काय बरा ना, पुन्हा इल्लय 2 दिवसासाठी इल्लय लावणी लाव. येते चल चल. ही बघा मंडळी, वाडी अशी आमची, त्या टोकापासून अशी पूर्ण अशी वाडी आमची. चला मग मंडळी, ह्यो व्हिडिओ हयच संपवतोय. पाऊस जोरातच येलो हा. ह्यो व्हिडिओ कसो वाटलो हे बघा, छत्री रवत नाही, हवा सुटली हा. तर ह्यो व्हिडिओ हयच संपवतोय. ह्यो व्हिडिओ कसो वाटलो कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तरव बघा एवढ्यापासून मस्त, हे बघा हवा सुटली तर तरव कसो एकदम धोको घेता मस्त. हे बघा एवढ्यापासूनच. आणि नंतर बघा अजून 15 दिवसाने मस्त असं वाटतं. पाऊस तेव्हा जरा कमी होईल, तेव्हा जरा अजून झोको घेताना दिसतलो. हवा येईल की मस्त बघा कसं हलता. तर ह्यो व्हिडिओ कसं वाटलो कमेंट्स करून नक्की कळवा. आणि ह्या व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमच्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करा. चला येवा कोकण आपलोच असा. भात शेती जिंदाबाद, चिखल लावणी जिंदाबाद. काळजी घ्यावा.